गोवा ते नागपूर हा शक्तिपीठ महामार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा ग्रीन प्रोजेक्ट करण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये आंदोलन मोठ्या प्रमाणात होलं आहे. आज कोल्हापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन निघणार आहे सर्व पक्षीयांचं. आज आपल्यावर खासदार राजू शेट्टी साहेब आहेत. काय सांगाल साहेब, आज आंदोलकांना नोटीस बजावली आहे, नाकाबंदी केलेली आहे आणि बघूनच आज सोडलं, काय सांगाल? खरं तर ही दडपशाही झाली. महात्मा गांधींनी या देशाला सविनय कायदेभंग शिकवलेला आहे. अहिंसेच्या मार्गानं आपलं म्हणणं सरकारच्या गळी कसं उतरायचं याचं उदाहरण महात्मा गांधींनी स्वातंत्र्याच्या चळवळीच्या माध्यमातून घालून दिलेलं आहे. आणि आज देशातली जनता त्यांचंच अनुकरण करते आहे. वेगळं काय, जगावेगळं काय नाही. उलट हे आंदोलनाचं अहिंसेच्या मार्गानं होणारे जे आंदोलनाचं आहे त्याचं अनुकरण जगभर केलं जातं आहे. महात्मा गांधींनी हे जे आंदोलनाचं सत्र सुरू केलं त्याचं अनुकरण जगभर केलं जातं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये 13 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या उरावर त्यांची इच्छा नसताना त्यांना महापुराच्या खाईत लुटून त्यांना त्यांची जमीन कवडीमोल किमतीनं खरेदी करून त्याचबरोबर त्यांची बागायती जमीन करण्यासाठी शेतकऱ्यांना काय काय करायला लागतं ते शेतकऱ्यांनाच माहीत आहे. ती जमीन सगळी बर्बाद करून शिवाय खाजगीकरणातनं होणारा हा जो टोल रस्ता आहे त्याची वसुली टोलच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे हा भुर्दंड ज्याची जमीन जाणार नाही, ज्याला महापुराचा फटका बसणार नाही, पण तो कधीतरी त्या रस्त्यावरून जाणार आहे, त्याच्याकडून तो टोलच्या माध्यमातून जिजा कर वसूल केला जाणार आहे. आणि हे सगळं कशासाठी तर एक केंद्र सरकारचा रस्ता असताना त्याच्या शेजारी राज्य सरकारच्या मालकीचा दुसरा रस्ता आम्ही करणारच या अट्टावासापोळी. गरज असती तर आम्ही समजून घेतलं असतं. आम्ही कुठं रत्नागिरी नागपूर नॅशनल हायवे जो आहे त्याला विरोध नाही केला. त्याचं काम चालू आहे, आता नाही केला विरोध आम्ही. अन्य प्रकल्प जे आहेत त्याला नाही विरोध केला आम्ही. परंतु इथं गरजच नाही आहे. कारण अस्तित्वात असलेल्या रस्त्याच्या शेजारी दुसरा रस्ता करणं काय शहाणपण आहे. ते 1,00,000 कोटी रुपये जो 42,000 कोटीत रस्ता पूर्ण व्हायला पाहिजे होता तो 1,00,000 कोटी रुपये खर्च. याचा लेखाजोखा कुणी काढायचा, याचा कॉस्ट ऑडिट कुणी करायचं. आम्ही गेली 6 महिने मागणी करतो आहे की हा जो काय तुमचा प्रकल्प अहवाल आहे तो एकदा IIT रुडकी जी देशामध्ये रस्त्याच्या संदर्भातली तज्ज्ञ मानली जाणारी संस्था आहे त्याच्याकडून तपासून घ्या. त्यांचा एकदा अहवाल घ्या. घेत नाहीत. कारण यांचा हा अवास्तव खर्च कुठलीही शास्त्रशुद्ध पद्धतीनं काम करणारी संस्था मान्य करणार नाही. मग हे कशासाठी आहे? केवळ भ्रष्ट मार्गानं या रस्त्याच्या माध्यमातून 50-60 हजार कोटी रुपये कमवायचे आणि आपला राजकीय स्वार्थ साधायचा. यासाठी शेतकऱ्यांचा बळी का देता, भाविकांचा बळी का देता, प्रवाशांचा बळी का देता, वाहनधारकांचा बळी का देता, सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्याला महापुराच्या खाईत का लुटता? एवढेच आमचे प्रश्न आहेत, दुसरे काय नाही आहे. जर बघितलं तर आज आंदोलन मोठ्या प्रमाणात काढले. काल कोल्हापूर जिल्ह्यातील जे आंदोलक आहेत त्यांना पोलिसांनी नोटीस बजावलेली आहे. अशा नोटिसा आमच्या आयुष्यामध्ये अनेक वेळा आलेल्या आहेत आणि त्याला आम्ही किंमतही देत नाही. नोटिसा देऊन देऊन तुमचे कागद संपतील पण आमची उमेद हरवायची नाही, हे लक्षात घ्या. जर बघितलं तर कोल्हापूर दसरा चौक ते कलेक्टर ऑफिसपर्यंत पोलिसांचा एवढा मोठा बंदोबस्त लावला की आज मोर्चा निघून एवढा बंदोबस्त लावला. आम्ही काय आतंकवादी आहोत, काय नक्षलवादी आहोत, काय कोण आहे आहोत, काय परदेशातून आलेलो आहोत इथं काहीतरी दंगाधोपा करायला? काय चाललं आहे हां? आणि खाकी वर्दीतल्या तीसुद्धा माणसंच आहेत आमच्यातलीच. त्यांनी विचार केला पाहिजे की तुमची वर्दीत होण्यासाठी, तुमचा पगार होण्यासाठी हा सामान्य माणूस सरकारला कर देत असतो. त्या कराशी, त्या पैशाशी इमान राखा, एवढंच मला पोलिसांना सांगायचं आहे. आपण जर बघितलं तर आज कोल्हापूर जिल्ह्यातून आंदोलक मोठ्या प्रमाणात कोल्हापूरकडे जात आहेत. नाकाबंदी जागोजागी लावलेली आहे, गाड्या चेक करून सोडलं जाते, काय सांगाल? तुम्ही नाकाबंदी लावा, काही करा. अहो हे काय शेंदाड शिपाई आमचं वाकडं करणार आहेत? ह्यांना साधा गांजा पकडता येत नाही, ह्यांना अंमली पदार्थ पकडता येत नाही. अहो शाळकरी पोरांच्यापर्यंत अंमली पदार्थ जाऊन पोचले. काय करायला पोलीस, काय करायला राज्याचे गृहमंत्री? या प्रश्नाचं उत्तर द्या आम्हाला. आपण जर एका जर बघितलं तर नीट पेपर प्रकरण, फुटी प्रकरण असू दे, नवीन काँग्रेस जनता पार्टीनं एक नवीन उमेद जागी केल्या, नवीन बोरल्यात, काय सांगाल त्याबद्दल? तरुणांच्या मनात सध्या काय आहे आणि त्यांच्या मनात किती असंतोष आहे
हे अवघ्या आठवड्याच्या आत काक्रोच पार्टीला जे काय 2 कोटीच्या वर फॉलोअर्स मिळाले, त्याच्यावरून शहाण्या माणसानं बोध घ्यावा आणि आपली कार्यपद्धती सुधारावी, एवढंच माझा सल्ला आहे. आपण जर बघितलं सर्वसामान्य जर एखाद्या विरोधी पक्ष नेत्या जर कारवाई झाला तर ईडी लगेच जाते, पण एवढा मोठा भ्रष्टाचार जर आरोपी जर पळत असेल तर काय सांगाल याबद्दल? त्याला पळवून लावलेलं आहे. जा बाबा पळून जा आणि काय असेल तर आमचा हिस्सा योग्य मार्फत आमच्यापर्यंत पाठव, एवढं सांगितलं आहे म्हणून पळून जातात ते. आपण जर बघितलं तर शक्तिपीठ महामार्गासाठी आज आंदोलन मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही काय आतंकवादी नाही आहे, तुम्ही कितीही पोलीस फौज पाठवा, पण शक्तिपीठ महामार्ग आम्ही होऊ देणार नाही, असा पवित्रा माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे. कॅमेरामन निखिल विशेष मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, शिरोळ, इचलकरंजी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.